टेक 100. बघितलं ना, बघताय ना आदर्श नवरा कसा आहे. पडलेला पुदिना तू आहेस. Cheers. Hello, this is Divya Nandoskar and welcome back to our channel लाईफ ऑफ नांदोस्कर. So आज महाशिवरात्री आहे म्हणून महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज आम्ही एक चॅलेंज करणार आहे. जे चॅलेंज असं आहे की हमरे को कुछ नहीं जरा थांब, आता जरा धीरे धर. बस बोलना आता तू किती है टेक घेते? दूसरे को मैं कुछ नहीं कर सकता. टेक 2. तर आज आम्ही करणार आहे तू आता वेलकम आता कसं वेलकम पाहिजे. टेक 100. आता तरी बोल. आमचा व्हिडिओ येत नाही, लेट येतो. याचं कारण एकच आहे का हा काहीच बोलत नाही. मला मध्ये मध्ये बोलायला शिकवलं नाही ना. एकता कपूरची सिरियल चालू झालेली आहे. सो आज आमचा चॅलेंज काय आहे. आज दिव्या माझं सगळं ऐकणार आहे. जसे सगळ्या नवऱ्यांना जसं पाहिजे असतं की त्यांची बायको त्यांचं ऐकावी, हा असा चॅलेंज आहे. सो दिव्या मी काय जे बोलणार आहे ते सगळं ऐकणार आहे, सगळं खाणार पण तेच आहे, सगळं माझ्यासाठी बनवणार पण आहे. आता बघूया पूर्ण व्लॉग मध्ये पुढच्या की ती माझ्यासाठी काय काय करते. गुंगा बोला पर बहुत ज्यादा ही बोला. मैं चाय पिएगा, बाकी सब. आज मी गौरवच्या आवडीचा नाश्ता मागवलाय कारण गौरव हा बोल. आम्ही आज डिसाईड केलंय की मी जे सांगणार तेच दिव्या खाणार आहे, तेच दिव्या करणार आहे. आणि ते अंबिका मध्ये येऊन मी दरवेळी पावभाजी खाते. आणि मी घडी घडी आठवण करून देते मलाही आणि तुम्हालाही, कारण की हे पहिल्यांदा घडतं. सो मी आता खाल्लंय डोसा, जी मला बिलकुल आवडत नाही. आणि आता मी पिते आहे ज्यूस आणि मला चहा आवडतो. आणि ह्याच्या आवडीची आणि फ्राय इडली मागवली. म्हणजे आज सकाळपासूनच माझी वाट लावायची ठरवली आहे. पण ठीक आहे, बघू काहीतरी नवीन ट्राय करायला मिळतं याच्यामध्ये. सुरुवात काय थोडंसं तर खाऊ शकते ना, आपल्याला नाही चेतूच आहे. चिटिंग नाही करायची. मी सांगितलं मी जे सांगणार तेच खायचं तू, मग मी जे सांगणार तेच खायचं तू. खाऊ का मग? नाही खायचं, नाही खायचं. ठेव चमचा, ठेव. थोडंसं तर खाऊ शकते. एक चमचा फक्त खायचा, ते पण त्यांनी मागवले म्हणून, नाही तर तुला दिलं नसतं खायला. आधीच ठीक आहे. एक फक्त नावाला चमचा घ्यायचा तर. ही अशी आमची चिटिंग असते दिवसभर. हे चीटिंग नाहीये, चेतूने मागवलं म्हणून मी खाते. हा तेव्हा पडतंय सगळं, ते पण पाडते सगळं. पैसे दे पटकन, चला. का? मी सांगणार ते करणार आहे. पैसे दे, बिल आलाय. बघितलं ना, बघताय ना आदर्श नवरा कसा आहे. मला बायकोला पैसे भरायला लावतोय. मी सांगणार तेच तू ठीक आहे, करायचं. मी देते ना, तुझे पण दिवस येणार आहेत. सो जस्ट आम्ही मंदिरातून आलो आहे आणि आम्ही जसं प्लॅन केलं होतं तसं झालं तर नाही, कारण की शॉप्स 2-3 बंद होते शिवरात्री असल्यामुळे. सो आता आम्ही घरी आल्यावरती काय करणार आहे. काय करणार आहे? आता आम्ही 6 शॉर्ट्स करणार आहे. नाही, आम्ही झोप 6 4 करणार आहे. मी ठरवणार आहे ना. तू का मध्ये मध्ये बोलते. पण मी जे बोलणार ते तू ऐकणार आहे. हो सरकार, आमची पण वेळ येणार आहे, तेव्हा सरकार बदलल्यावर तुम्हाला कळणार आहे. ते झाल्यानंतर दिव्या पाणीपुरी बनवणार आहे नाही, संध्याकाळसाठी. एक होणार, एक तर पाणीपुरी आहे. मी ठरवणार आहे, तू काय करणार आहे. पाणीपुरी 8 वाजलेत. आल्यावर आम्ही झोपलोय आणि हा खोटं बोलतोय. आम्ही आता मंदिरातून आलो, मंदिरातून आम्ही 3:30 वाजता आलो आणि 7 वाजता उठलोय. आणि त्याच्यानंतर हा 6 व्हिडिओ शूट करायला आणि नंतर बोलतोय पाणीपुरी. झालं का 12ला झोपायचंय? झालं. कोण ठरवणार आहे. सो आता मला गौरवचं ऐकावं लागणार आहे आणि पाणीपुरी बनवावी लागणार आहे. तर लागणारे बिगणारे नाही, ते चॅलेंज आहे. हो, मी प्रेमाने तुझ्यासाठी पाणीपुरी बनवणार आहे. नाही, ठीक आहे, मी प्रेमाने बनवते पाणीपुरी. आणि मी पाणीपुरी पहिल्यांदाच बनवते. घरी बनवली तशी मी आधी, पण इथे आम्ही पहिल्यांदा बनवतोय. ते झालं, आयुष्य झालं त्याला बनवून. आता आम्ही पहिल्यांदा बनवतोय. येस, ठीक आहे. तर म्हणून झेप्टो केलंय. हे झेप्टो नाही आणलंय, मी जाऊन खाली आणलंय. गौरवने खाली जाऊन, सॉरी, झेप्टो केलंय. गौरवने खाली जाऊन आणलेत वाटाणे. आता ते मी उकळत घालते, म्हणजे
आधी आमचा प्लॅन होता की नुसती बुंदीची बनवायची, पण मला रगडा पण पाहिजे, सो मी का सोडू, बनवणार आहे ना ती, बनव. ठीक आहे, मग मी आता हळद टाकली आहे, त्याच्यात पाणी उकळवत लावलंय, काय करायला लावलंय? उकळवत लावलंय हा. आणि त्यात हे वाटाणे टाकलेत. सो आता मी वाटाणे उकळत लावलेत. दे कुकर बंद करू दे. आणि चिंच आणि गुळ नाही आमच्याकडे, तर मी गुळ आहे आपल्याकडे. आहे. हा, हे तुझं पण ठीक लक्ष आहे, घरातलं. ठीक आहे, लोकांना दाखवू नको मी काम करत नाही, समजलं? सगळं दाखवायचं नाहीच आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. मी नाही बनवणार, जा. मी सांगतोय ते करायचंय. ठीक आहे, आता मी कुकर, वाटाणे आम्ही शिजत घातलेत आणि आता मी चिंच, गूळ आणि गुळ आता शोधून काढायचं. आणि खजूर हे भिजत घालणार आहे आणि मग त्याचा पेस्ट बनवणार आहे. तर तोपर्यंत हे वाटाणे उकळू दे आणि आम्ही तोपर्यंत थोडेसे आम्ही व्हिडिओ व्हिडिओ बनवून येतो. सो मी आज थोडंसं पाणी घेतलंय आणि गोड पाणी बनवतो आम्ही. गोड पाणी बनवायसाठी आपल्याला लागणार आहे चिंच. तर मी थोडीच चिंच टाकणार आहे कारण जास्त आंबट नको व्हायला, थोडीशीच एवढी. सो मी थोडंसं गूळ पण टाकते आणि हे आता थोडा वेळ भिजत राहील आणि मग आम्ही ह्याची पेस्ट बनवू. मग झालं आपलं पाणीपुरीचं गोड पाणी. बऱ्याच गोष्टी बाकी आहेत, अजून तिखट पाणी पण बनवायचंय, ते मोठं टास्क आहे. सो आता आपण बुंदी घेऊया आणि बुंदी थोडीशी भिजवून ठेवूया. गौरवला रगड्याचं पाणी हवंय, रगड्याची पाणीपुरी हवी आणि आम्हाला बुंदीची हवी आहे, म्हणून आम्ही 2 प्रकारचे रगडे बनवणार आहे. 2 प्रकारचे रगडे नाही, 2 प्रकारचे हा टॉपिंग्स. नाव टॉपिंग्स नाही, इनसाइड बनवणार आहे. हा ठीक आहे. सो हल्दीरामचा आम्ही घेतलाय कारण त्याच्यामध्ये हे त्याला हल्दीरामने पैसे नाही दिले. ठीक आहे, स्पॉन्सर नाही आहे पण करतील ना लवकरच. तर त्याच्यामध्ये हे मीठ चाट असतं. मसाला, मीठ नाही ते. हा, तेच चाट मसाला असतो, त्याच्यामुळे ते थोडंसं टाकल्यावर एकदम टेस्ट येते. मग आम्ही आता ही बुंदी भिजवत ठेवतो. बराच पाणी नाहीये आमच्या यात. मी हा थोडासा चाट मसाला तो त्याच्याबरोबर फ्री मिळाला तो टाकणार आहे. चाट मसाला त्याच्यात कशाला? हा, जरा टेस्ट साठी. टेस्ट साठी. आणि काय करणार? आणि नंतर मूग आणि बटाटे टाकणार आहे ह्यात. सो मी आता मस्तपैकी बुंदी माझी अशी दाखव, अशी ही बुंदी. मी आता बुंदी थोडंसं पाणी टाकलंय, मग ती फुगेल आणि मग आम्ही त्याच्यात सगळं टाकू मिक्सचर, म्हणजे मूग आणि बटाटा. मी करू का? उगाच ना, जरासं असं दाखवलं नको. हा, ममा म्हण, हात लावाणी. असं. हा हा, कर, छान आहे. चल आता मी मगाशी जे खजूर, गूळ आणि चिंच, गुळ पावडर, जॅगरी पावडर. मध्ये मध्ये का बोलतोयस तू? माझा आहे ना टाइम बनवायचा. बनव ना. हा, तर आता मी खजूर, गूळ आणि चिंच जी मिक्स केली आहे ते पाणी असंच गोड दिसते. ते पाणी आता आपण मस्तपैकी ते चिरडून घेऊया. तू तर चिरडणार रे. चिरडून घेऊया आणि ह्या माकडाला देऊया. पाणीपुरी सांगितली आहे त्या माकडाला. बंदर क्या जाने चिंच का स्वाद. बंदरच आहेस तू. सो आता ह्याच्यात हे सगळं मस्तपैकी. तर हे इलेक्ट्रॉनिक कंपोनेंटची काम आहेत. सो जी दिव्याला जमत नाही ती मी करतो. तुला तरी जमतात का? सो आता ह्याची जरा कन्सिस्टन्सी बघूया कशी आहे. कन्सिस्टन्सी चालू आहे. सो हे आम्ही हा नाही झालंय बरोबर आहे. नको जाडच हवं असतं. सो आता आमचं इमलीचा पाणी रेडी झालंय, जे गोड पाणी लागतं पाणीपुरी मध्ये. खूप गोड आहे का? खूप गोड आहे. नाही गोड, खूप गोड आहे. नाही झालंय बरोबर. सो आता आमचं इमलीचं पाणी झालंय. आता आम्ही तिखट पाणी बनवणार आहे, ज्यात आम्हाला कमी मिरची टाकावी लागणार आहे गौरवमुळे. आता आम्ही तिखट पाणी बनवणार आहे, त्यासाठी आम्हाला लागणार आहे पहिलं मिरची जरा कमी वापर. मिरची तिखट नाही आहे. पुन्हा ह्यातच मिरची टाकणार आहे. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घेणार आहे. पुदिन्याचं पाणी असतं, कोथिंबीरचं मी आज ऐकतोय. कोथिंबीर पुदिना मिक्स असतं, ही अशीच टाकायची असते. पुदिना थोडा जास्त टाकायचा. जरा बाहेर काढ ना. मी नाही येतो. पडलेला पुदिना तू आहेस.
ठीक आहे. आता ह्यात मी काय काय टाकलंय जैसा है ते हमारा है. मला सांगू दे ना. मी काय काय टाकलंय. मी टाकली कोथिंबीर, पुदिना, मिरची, आलं आणि लसूण. पेस्ट. आता ह्याचा आम्ही पेस्ट करणार आहे. त्याआधी थोडंसं अजून टाकू का माहित नाही. एवढं बस झालं ना. बाकी तर पाणीपुरीची टेस्ट असणार ना. त्यानंतर मी 2 कप भरून पाणी टाकलंय. हे कप आहे, ग्लास तो कप आहे ग्लास भरून. आणि त्यानंतर आम्ही ह्यात पाणीपुरी मसाला टाकणार किती आहे. टाकतेस? खूप सारा, कारण माहित नाही कसं टेस्ट करणार आहे म्हणून. आधी मग टाक आधी. लोक यात जिरं बिरं टाकतात पण मला माहित नाही. हे आपलं सगळं मिक्सर आहे त्याच्यात. चला, कलर तर एकदम परफेक्ट आला. काय टाकते आता? आता मी चमचाभर मीठ टाकते त्याच्यात. चवीनुसार मीठ. चवीनुसार. चव आली का बघूया. आता हे मस्तपैकी झालेलं आहे पाणी. सो आता आम्ही हेल्दी मिक्सर बनवतोय आणि एक गॅसवाला मिक्सर बनवतोय गौरव. तो याच्यात मी टाकणार आहे मूग जे आम्ही उकडले मस्तपैकी. मी मस्तपैकी रगडा बनवलाय. सो आता स्मॅश केलेला बटाटा आम्ही ह्याच्यात टाकणार आहे. म्हणून मी आधीच अशा पाणी प्रकारे टाकलं. आपलं पाणीपुरीचं हे तयार झालेलं आहे. आता खायला बसायचं आहे. सो आता आपण टेस्ट करून बघूया पाणीपुरी कशी झाली आहे. आम्ही फुल द्रोण आणि आणून एकदम ऑथेंटिक पाणीपुरीचं फिलिंग घेणार आहे. आता मी माझा बनवलेला रगडावाला मिक्सर ट्राय करणार आहे. रगडा हा माझ्याकडे आहे. हो तेच, पण आता त्याला काय बोलतात मला माहित नाही. हे बुंदीवाला आहे ते. मूग आणि मूग बुंदी. आणि बुंदीवाला मिक्सर माझा. Cheers. Cheers. परफेक्ट झालं. परफेक्ट. पाणीपुरी अवॉर्ड तुला जातो. सो माझी पाणीपुरी कशी वाटली? पाणीपुरी मस्त झाली आहे. सो पाणीपुरी खाल्ल्यानंतर हा व्हिडिओ आम्ही इकडे एंड करतोय. आणि या व्हिडिओत मला गौरवने काही जास्त चॅलेंजेस दिलेले नाही आहेत. पण तुम्हाला हे बघायला आवडेल का की मी गौरवचा डे कंट्रोल करते? तर मला नक्की कमेंट करून सांगा, कारण मी त्याला खूप खूप कामं देणार आहे. त्याने आज मला चहा प्यायला दिली नाहीये आणि गौरवने मला एवढा त्रास दिला नाही, पण मी गौरवला खूप त्रास देणार आहे. सो अजून असे काही चॅलेंजेस तुमच्याकडे असतील तर ते पण आम्हाला कमेंट करून सांगा. आणि थँक्यू फॉर वॉचिंग. आणि माझी पाणीपुरीची रेसिपी पण आवडली असेल तर ती पण सांगा मला कमेंट करून. सो डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय.